तुम्ही जर नीटचा फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्ही जर नीटचा फॉर्म भरणार असाल तर तुमच्यासाठी या 24 तासातील NTA दिलेला अपडेट खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही आता जर समजा नीटची तयारी करत असाल आणि तुमच्याकडे फॉर्मची प्रिंट असेल किंवा PDF असेल तर ती नक्की एकदा चेक करा। बघा NTA एक लेटेस्ट अपडेट दिलेला आहे या 24 तासामधलं। बघूया नेमकं काय अपडेट आहे। बघा जर आपण समजा नीटचा जो फॉर्म आपण भरतोय त्या वेबसाईटवर जर का गेलो NTAच्या तर सर्व माहिती तर आपण फिल केली होती, सगळा फॉर्म व्यवस्थित भरला होता, पण त्यामध्ये काही करेक्शन होते की जे आपल्याला करायचे होते पण फायनली फॉर्म सबमिट झाला। मग आता ते करेक्शन होतील का तर या संबंधीच हे अपडेट आहे या 24 तासातील अपडेट। बघा नीट UG 2024 आपण सध्या NTAच्या वेबसाईटवर आहोत। यामध्ये तुम्हाला ज्या टॅब दिसत आहेत तर सुरुवातीला आहे होम, नंतर आहे इन्फॉर्मेशन बुलेटिन माहिती पत्रक आहे आणि नंतर NTAला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कॉन्टॅक्ट अस नावाची टॅब सुद्धा दिलेली आहे। आपण काय करूया तर या वेबसाईटचं हे जे होम दिलेलं दिसतं तर यावर आपण सध्या क्लिक करूया। बघा ज्यावेळेस आपण होमवर क्लिक करतोय तर त्यावेळेस आपल्या समोर एक पॉपअप विंडो ओपन होतोय की जी या पद्धतीची आहे। तर यामध्ये जो शेवटचा पॉइंट आहे तर त्या अगोदरचा हा जो पॉइंट आहे तर हा खूप महत्त्वाचा इम्पॉर्टंट नंबर 2। बघा अ करेक्शन विंडो शॅल ओपन आफ्टर द रजिस्ट्रेशन। करेक्शन विंडो जी आहे मित्रांनो तर ती ओपन करणार आहे NTA। आता जर समजा तुमचा फॉर्म तुम्ही भरलेला असेल किंवा भरणार असाल तर नक्की एकदा फॉर्म चेक करा। करेक्शन विंडो जी आहे तर ते रजिस्ट्रेशन कंप्लीट झाल्याच्या नंतर ओपन होणार, पण त्यामध्ये सर्व गोष्टी करेक्ट करता येतील का, एडिट करता येतील का तर मुळीच नाही। त्यामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या करेक्शनमध्ये आपल्याला एडिट करता येत नाही। जसं की समजा तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर, तुम्ही टाकलेला मेल ID तर हे करेक्शन होत नाही, पण काही गोष्टी अशा असतात की ज्या करेक्शन विंडोमध्ये आपण करेक्ट करू शकतो। करेक्शन विंडो ओपन झाल्याच्या नंतर थोडं लक्ष ठेवा, कारण तुमचं जर काही करेक्शन असेल तर त्यावेळेस ते तुम्हाला करता येऊ शकतं। आज आपण या ठिकाणी थांबूया। तुमचा जर काही क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा।